वयोवृद्ध तपोवृद्ध श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला 50-55 वर्षापासून सेवाधारी आहे, कर्मयोगी आहे असे श्री परशुराम गिरजी महाराज, माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री संतोष गिरजी महाराज, ज्यांच्या आवाजामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं रसामृत आहे. श्री श्रवण गिरजी महाराज, जे रामायणाच्या माध्यमातून भगवत भक्तीचा प्रचार आदिवासी भागात करतायत. श्री अरुण गिरजी महाराज, श्रीमद भागवताचं अध्ययन अध्यापन करून आता आणि तीर्थयात्रेच्या निमित्तानं वृंदावनला भाविक भक्तांना घेऊन भागवत करतायत. खाटूश्याम आता नवीनच निघलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाण्याचं त्यांचं मानस आहे. ते गाडीवर जातात. साधू संतांबरोबर यात्रा करणं चांगलं असतं महाराज. त्या स्थानाचं महत्त्व, स्नान, अभिषेक, संकल्प असे केल्यानं काय होतं, तुम्ही पुराण वाचा. तीर्थयात्रा केल्यानं पापाचा क्षय होतो. पापाचा क्षय झाल्यानंतर काय होतं, सद्बुद्धी प्राप्त होते. सद्बुद्धी प्राप्त झाल्यानंतर काय होतं, मन स्थिर राहतं. मन स्थिर राहिल्यानंतर काय होतं, चांगलं कार्य हातातून घडतं. म्हणून संसारी जीवाकरता तीर्थयात्रा फार महत्त्वाची आहे. माऊलीने स्वतः सांगितलं की तीर्थव्रत धरी रे करुणा, शांती दया पावना हरी. सगळेच म्हणतात आम्हाला शांती नाही, आमच्या मागं त्रास आहे. त्या त्रासाचं परिहाराचं साधन माणसं करत नाही. आणि म्हणून माऊलीने साधन सांगून ठेवलेलं आहे. तीर्थ करावं, व्रत करावं काही, आणि तीर्थव्रत नियम करावं काही. आता संतोषगिरी बाबांनी सांगितलं की नियम केलं पाहिजे. लोकांना काय लागतं, ताबडतोब लागतं, जादूच्या कांडीसारखं. सांगितलं नाही की 9 दिवस 9 महिने थांबावं लागतं, तेव्हा पुढं आपल्याला काय प्राप्त व्हायचं ते बघ. प्राप्त घडी आल्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि म्हणून या साधू संतांना सर्वात बेग भगवंताला आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, जनार्दन महाराज, अजय महाराज, भांडे महाराज, लहान महाराज, सगळे हरिभक्तपरायण मंडळीला, सागर महाराज, हरिभक्तपरायण मंडळी कोणी असेल त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. सर्वांना आणि प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. रोहन भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, आणि आजची साऊंड सिस्टीमवाले आहेत. सर्वांना समाधान भाऊ आहेत. त्यांना सर्वांना माझा नमस्कार आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. तुम्ही घरी त्यांना चांगल्या प्रकारचं, इथलच्यापेक्षा घरी चांगलं टी व्हीवर चांगलं दिसतं, चांगलं ऐकायला येतं असे भाविक म्हणतात. लाखोच्या संख्येनं लोक पाहतात. कामालाच म्हणलं बाबा, बरं आहे घरी बसल्या बसल्या का होईना. परमार्थ फार सुलभ करून टाकला विज्ञानानं, पण घेतलं पाहिजे. दुसरंच घेतात, परमार्थाचं कोणी घेत नाही. घेणारे घेतात, नसं नाही म्हणता येत नाही. 2, 20, 25 लाखानं जर पाहता येत तर मग कसं मानता येईल आपल्याला पाहत नाही म्हणून. आणि म्हणून या सर्व मंडळीला त्यांच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. त्यांना नमस्कार आहे. सर्वांना नमस्कार करतो. वेळ झाला आहे आज 1 जानेवारी आपलं भारतीय नूतन वर्ष का इंडियन हॅपी न्यू इयर. हिंदुस्थानच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर चैत्र शुद्ध पाडवा. इंडियाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 1 जानेवारी हॅपी न्यू इयर. हे जे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे महिने ना, हे इंग्रजी लोकांनी म्हणजे पश्चिम राष्ट्रांनी हे काढलेलं आहे. त्याचा इतिहास असं वाचल्यानंतर असं कळलं की हे जानेवारी कोणतं तरी त्यांचं देवाचं नाव होय. ते पण देव मानतात, पण त्यांचे देव काय अलग असतील, त्यांना सर्व चालत असतील, कारण तिकडचं अन्नच ते मुख्य अन्न. जानेवारी फेब्रुवारी त्यांच्या देवतेच्या नावानं हे महिने. जसं आपलं प्रत्येक महिन्यामध्ये देवतेचं अधिष्ठान आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, तसं त्यांचं सुद्धा आहे.
एवढं मला इंग्रजी माझं कच्चं आहे, 2-3 वेळेस इंग्रजीमध्ये नापास झालेलो आहे. खेड्यातला असल्यामुळे इंग्रजीचा संबंध 5वीपासून इंग्रजी होते, आता तर KG पासूनच इंग्रजी आहे. म्हणून देव त्यांचे देवताचे कोणते तरी असेल त्यांचे. आता आपल्याकडं 33 कोटी देवता मानले जातात ना, आपल्याकडं प्रमुख देवता राहतील आणि बाकीचे तिकडे गेले असतील. 33 कोटी आहे ना, तर आपल्याकडं 33 राहिले असते आणि बाकीचे तिकडे गेले असते. त्यांचे नावं वेगळे काय का असं ना, कोणत्या काय स्वरूपात होईना पण आस्तिक बुद्धी पाहिजे. आसक्त बुद्धी नको, आस्तिक बुद्धी पाहिजे, श्रद्धायुक्त बुद्धी पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनातून ते देवता आहे, त्यांचे नाव आहेत त्याला महिन्याला. म्हणून हा 1 जानेवारीचं रात्री किती फटाके वाजले. आणि आताचीच बातमी आहे, मोठमोठे हॉटेल सजून तयार आहे. घरी जायला माणसं लागतात, गाड्या घेऊन जावं लागतं माणसाला आणायला. वाईट बातमी जास्तच झालं, गेले 2-4 जण. जय हरे रामकृष्ण हरे. चांगलं आहे, 1 जानेवारीला ध्यानात राहील. या दिवशी गेले, इतर तारीख नाही ध्यानात राहतून. 1 जानेवारी माय फादर इज डेड. मग इंग्रजीमध्ये सांगन शिवार्पण. आणि म्हणून देव जरी हा नूतन वर्ष असलं पण चांगलं आहे. हे वर्ष कसं आहे की प्रदोषच्या दिवशी सुरुवात आहे, गुरुवार आहे, संतोषगिरी बाबांनी सांगितलं. शिवाय आणखीन प्रदोष आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे, खूप चांगलं नक्षत्र आहे. नवे कपडे, नवे वस्तू, नवी गाडी वगैरे घ्यायची असेल तर रोहिणी नक्षत्रावर घ्यायची. भरणी नक्षत्रावर तुम्ही घेतलं तर गाडी चोरी जाईल, कपडे रामकुंडावर कोणीतरी घेऊन जातील, तुम्हाला अंडरपॅन्टवर घरी यावं लागेल. माझा एक मित्र होता, त्याचं असंच झालं. लग्न करून आला, आता खेड्यातली मुलगी ती, त्यानं पाय ते बॅग वगैरे ठेवलेत. मी आंघोळ करून येतो तोपर्यंत बॅग सांभाळ. ती बॅगवर बसली, यानं कपडे काढून ठेवले. तिकडून त्यात चोर येते, त्यांनी पेढे वाटायचे, एक पेढा. आता खेड्यातल्या लोकांना एक पेढा म्हणजे का. ती मावली उठली, बाबा मला द्या. मागं पिशी गेली, अंडरपॅन्टवरच आश्रमात यावं लागलं. अरे तो लग्नात कपडे शिवले की नाही, शिवले होते, गेले. सांगायचं तात्पर्य काय की खूप चांगलं नक्षत्र आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं रोहिणी नक्षत्र आहे, भगवान श्रीकृष्णाचं रोहिणी नक्षत्र आहे, भगवान दत्तात्रेयाचं रोहिणी नक्षत्र आहे, तुमच्यासमोर बसलेल्याचं पण रोहिणी नक्षत्र. सांगायचं तात्पर्य काय की अशा पवित्र पावन प्रसंगी आपण सर्वजण आलात. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा एक श्लोक घेऊ आपली सेवा. जरी वेळ झाला, काल तर 12 वाजेपर्यंत जागलेच ना, काही तर रात्रभर जागले, ते बी झोपले नाही, टिंबाला झोपून दिलं नाही. नुसतं वकतन बकत अशी परिस्थिती आहे महाराज. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही समाजाला लागलेली कीड आहे, त्यासाठी सत्संग आहे. आणि या सत्संगासाठी अनंत कोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा आणि राजगुज योग नाम समजून सांगताना 9व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे 34व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, श्री भगवान वाच मन्मना भो मद्भक्त्यो माद्याजी मां नमस्कुरु मामिरश्यसि युक्तैवं महात्मानं मत्परायणं मन्मना भो मद्भक्त्यो मद्याजी मां नमस्कुरु मामिरश्यसि युक्तैवं महात्मानं मत्परायणं. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहेत. मराठीमध्ये भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे काते माझे अनुसंधाने देख संकल्प जळणे निषेक मध्याजी चोख याची नावे ऐसा मिया तिला होशी
येथे माझी याची स्वरूपा पावशी, हे अंतःकरण तुझ पाशी बोली जसे, तया ठाई पांडवा हरवला मी घेऊसावा, जेथे नाम घोष परवा करती माझे, बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद हरी भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्तार्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत आहे देव, हे पोटात जाणं गरजेचं आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्रैवम, एको मंत्र तस्य नमामि यानी कर्म्यप्यतस्य देवस्य सेवा. शास्त्राप्रमाणे वागल्यानंतर सुख मिळतं, समाधान मिळतं, आनंद मिळतो. आता सगळीकडे थंडी आहे, आपण स्वेटर घातल्यानंतर आपल्याला थंडी वाजत नाही, पण बाहेर थंडी नाही का? बाहेर थंडी आहे, पण स्वेटरमुळं आपल्याला ती भासत नाही. असं शास्त्राचे नियम कोणतेही पाळले तरी आपला बचाव होतो, म्हणजेच आपल्याला सुख मिळतं, समाधान मिळतं. तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते कार्याकार तो व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर शास्त्रप्रमाणे जगलं पाहिजे द्यावं. आणि शास्त्र म्हणजे जे सत्पुरुष असतात ते बोलतं हे शास्त्रच आहे. ते आपल्याला शिकवतात, ते आपल्याला सांभाळतात, ते आपल्याला जागं करतात. उठा जागे व्हाना, भय आले मोठे. म्हणून संताचं वचन हेच भगवत वचनच आहे. देवतेची संत, संततेची देव, निमित्ताच्या प्रतिमा. म्हणून भगवान श्रीकृष्ण खऱ्या अर्थानं जगद्गुरु आहे महाराज. वसुदेव सुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु म्हणजे सगळ्या शास्त्राचं ज्ञान पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत, 18 पुराण आहेत, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 108 उपनिषद आहेत, 10 उपनिषद मुख्य आहेत. किमान याचे नाव तरी माहिती पाहिजे. आणि म्हणून याचं आकलन असेल तर तो जगद्गुरूच आहे. भगवान श्रीकृष्ण याचं सर्व आकलन होतं. संपूर्ण ज्ञान, संपूर्ण वैराग्य, संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण वैभव, संपूर्ण श्री, असे 6 प्रकार ज्यांच्यामध्ये पाहायला मिळतात त्याला भगवान म्हणतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं मुखातून आलेलं एकच शास्त्र असं आहे की त्याच्यामध्ये सर्व शास्त्राचा मतितार्थ आहे, ते म्हणजे गीता. गीता 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 वाचे गीता गीता वाचे उच्चार केला तरी. म्हणून मुलीचं नाव गीता ठेवलं पाहिजे. निदान तिचं नावानं तरी आपण त्याला म्हणत राहू गीता. रविवारचा दिवस आहे, आता ख्रिसमस चालू आहे, सुट्टीचे दिवस आहे. मित्रानं फोन केला, काय करतो? म्हणे गीता ऐकतो. तर वा, चांगलं आहे.
धार्मिक दिसतो, ये चहा प्यायला, येतो, याला चहा प्यायला. कर बा तू गीता असतो म्हणतो, तू तर फरशी पुसून राहिला. म्हणे माझ्या पत्नीचं नाव गीता आहे, ती जे सांगाल ते आज मी ऐकतो. आज रविवार आहे, आत्ताच भांडे झाले, आता फरशी पुसायचं काम चालू आहे. याला गीता वाचणं म्हणतात. ठीक आहे, वाचलं पाहिजे. ज्याला वाचायचं जीवनामध्ये त्यानं वाचावं. वाचिल जो को वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी, 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 जली त्याची भगवान सांगतायत, तो मन मी करी मन मना भो मद बघत्या. सगळं जर काही मन चांगलं पण आहे, मन वाईट पण आहे. म्हणून द्या हो, याला वाईट मार्गाला जाऊ देऊ नका, याला चांगल्या मार्गाला जावा. साधू संत तुमच्या चरणाला नमस्कार करून सांगतात की पांडुरंगाला किंवा भगवंताला प्रार्थना करतायत की देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी, नामस्मरण धरो संत सांगा, वाहुगाची नको देवा देवा, तेवढं वाईट पण आहे. सांगू नये पण आता विलाज नाही, त्याला सांगावं. धृतराष्ट्र तुम्हाला माहिती आहे महाभारतात अंध होत. त्याची पत्नी पतिव्रता होती गांधारी. कर्मधनुष्यगानं 4 दिवस काही असेल अडचण म्हणून दासीचा हात धरून जेवायला बसवलं. नीट लक्ष देऊन आहे. माझ्या मायबहिणी तुम्ही मनाबद्दल बोलायचं आहे, ते मन फार खोडकर आहे. मनष्टान इंद्रियाने, प्रकृती इंद्रियाला चालना देते. मनाने इंद्रियाला चालना दिली तर काही अघटित होऊन जातं. देव गांधारी कुठे आहेत ते म्हणते येऊ शकत नाही. आता ती तरुण सौंदर्य प्रभान, त्याला काही सौंदर्य पाहत नव्हतं, दिसत नव्हतं. तरी परंतु हाताच्या स्पर्शानं त्याला भावना निर्माण झाली, वाईट वासना निर्माण झाली. आणि आता ती दासीच असल्यामुळं काय घडायचं ते घडलं. त्याच्यापासून एक मुलगा झाला, त्याला उयूस म्हणतात. मला सांगा, आंधळ्या माणसाला सुद्धा ती सोडते का? मन इतकं खोडाळे महाराज की ते चांगल्याला सोडत नाही. आणि तेच मन जर एकाग्र केलं, साधू संतांनी एकाग्र केलं, भगवंताच्या चरणावर लावलं, तर आज हजारो नाही लाखो परिवार त्यांच्या चरणाचं दर्शनाची अपेक्षा करतात की त्या दर्शनम स्पर्शनम पापनाशनम. मनच पाप करतं ना. असे पापापासून दूर झालेले मनाला ज्यांनी आवरलं आणि त्यांच्या चरणाचा स्पर्श केल्यानंतर मन आवरलं जातं. साधू संत नैष्टिक ब्रह्मचारी व्रत धारण करतात. 6व्या अध्यायामध्ये सांगितलं भगवान की तेच मन त्यांनी आवरलं, चांगल्या मार्गाला लावलं, भगवंताकडं भक्तीला लावलं, योगाला काय कोणत्या मार्गानं होईला लावलं, तर आज लाखो लोक पाहतो मी. आज मंदिरामध्ये किती गर्दी आहे. मग साईबाबाच्या मंदिरात म्हणा, स्वामी समर्थाच्या मंदिरात म्हणा, गजानन महाराजांच्या मंदिरात म्हणा, किती गर्दी आहे.
का की त्यांनी हे मन आवरलं आणि ते भगवंताच्या चरणाचं मन ही तुळशी अर्पुनी भगवंती पुनरुपी जन्मा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी ऋषिकेशी पुनरुपी जन्मा येणे नाही. हे मनरूपी तुळशीदल त्यांनी त्यांच्या चरणावर वाहून दिलं. हेच मनरूपी तुळशी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसाच्या चरणावर वाहिलं आणि सांगितलं त्यांना काही लोकांनी की तुम्ही सुशिक्षित आहात, शिकलेले आहात. श्री रामकृष्ण परमदेव हे काही शिकलेले नाही, अनपढ आहेत, त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही. त्यांचं गुरुत्व तुम्ही का स्वीकारलं? त्यांनी सांगितलं आता बोललं तर ठीक झालं, याच्यानंतर जर बोलायचं असेल तर चांगलं बोल. माझ्या गुरुविषयी जर बोलायचं असेल तर मी तुझ्याशी बोलणार पण नाही. मग त्यांनी सांगितलं की माझं हे मनरूपी तुळशी आहे, मी सद्गुरू आणि रामकृष्ण परमहंसाच्या चरणावर वाहिलेले, आता ते परत निर्माल्य होईल, ते फूल नाही. देवाला वाहिलेलं फूल हे निर्माल्य होतं, ते परत पूजाला चालत नाही, फक्त बेल आणि तुळशी सोडून. एकदा मी त्यांचं मन त्यांच्या चरणी वाहिलं ना, निर्मळ निष्काम कर्मयोगी वैभव हे सकल ज्ञान. एकाजन भक्तिमान आम्ही दासाने वंदिले. स्थिर झालं ना महाराज, भगवंताच्या चरणी लागला तर तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी. याला जर तुम्हाला स्थिर करायचं असेल तर ते भगवत भजनामध्ये करा, पूजा का भावानं सांगितलं असेल, नित्यनेम म्हणा, पूजा म्हणा, काहीतरी थोडंफार केलं पाहिजे. जडजडून वाचला निघ या भक्तीच्या वाटेला. ऐसे करी गा माझे ऐसे करी गा नित्य स्मरा जलधरा. नित्य स्मरा जलधरा. ऐसे करी गा माझे आत्ताचं उदाहरण आहे महाराज. शिकलेले तुम्ही सर्व, कोणी अशिक्षित नसेल. एकाग्र मनानं काय होतं का सद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्षे एका प्राणगुफेमध्ये म्हणजे भुयारात बसून जप केला, दुसरं काही पाहिलंच नाही. अंधार, त्या अंधारात उजेड पाहिला. तुम्ही डोळे झाकले, तुम्हाला स्वप्न पडतं, मग कोणत्या उजेडानं तुम्ही स्वप्न पाहता? स्वप्न पडतं की नाही? काहीच्या स्वप्नात साप येतो, काही स्वप्नात नाग येतो, काही स्वप्नात वाघ येतो. आता बिबट्या आपल्या घरी यायला लागला. एखादा झोपेतून वाघ माझ्या माग वागला. ते मंडळीने सांगितलं काय झालं? नाही माझ्या माग वाघ लागला. कमाल झाली. मी वाघ येईन तुमच्याजवळ झोपेला असताना तुमच्या माग वाघ कसं काय लागला? सांगायचं तात्पर्य काय की आपण डोळे झाकल्यानंतर कोणत्या प्रकाशानं पाहतो. म्हणून देव 16 वर्ष प्राणगुफेत राहील. श्री रामरायाची मूर्ती घडवली गेली. त्या सद्ग्रस्तानं 7 महिने आई वडील सगळं पत्नीचं सुद्धा तोंड पाहिलं नाही. एकदम साधा आहार घेतला. 7 महिने लागले की तरी
पूर्ण घडायला तर जास्त दिवस लागले असते, पण जे कलाकुसरीचं काम आहे डोळ्यापासून नखशिकांत म्हणतात त्याला, शेवटचा हात तयार करताना 7 महिने कोणाला पाहिलं नाही, कोणाचं तोंड पाहिलं नाही. जनार्दन स्वामी प्रवासाला निघायचे तर आश्रमातून डोळे लावून घ्यायचे आणि मग जिथं जायचं तिथं उघडायचे, नको कोणाचं तोंड पाहायला. साधनेमध्ये कोणाचं तोंड पाहायला गेलं तर त्याचे विचार मनात येतात थोडेफार, ती ऊर्जा आहे ती आपापच येते. म्हणून डोळे झाकून जप आहे, डोळे झाकून पूजापाठ आहे. कशासाठी? मन एकाग्र करण्यासाठी. सगळ्यात जास्त वेग डोळ्याचा आहे, ध्वनीपेक्षा प्रकाशाचा वेग जास्त आहे. अगोदर वीज चमकते का आवाज येतो? वीज चमकताना दिसते, आवाज नंतर येतो. म्हणजे प्रकाशाचा वेग जास्त आहे, डोळ्याचा वेग जास्त आहे. विज्ञानाची गोष्ट पण अवघड वाटत असेल तुम्हाला आज थोडंसं, पण सांगितलं पाहिजे, शिकलेले लोक आहेत. मग या डोळ्यातूनच मन तयार होतं. 7 महिने त्यांनी कोणाचं काही पाहिलं नाही, मुख पाहिलं नाही. आणि रामरायाच्या मूर्तीचे प्राणपेटी झाले, त्याच्या डोळ्यात घळा अश्रू आले. तर त्यानं विचार केला, का बरं रडताय तुम्ही? आनंदाश्रू होते. विचारलं की त्यानं सांगितलं की मी घडलोच नाही ही मूर्ती. मग कोणी घडवली? कोण घडवली? हु इज द क्रिएटर? कोण होता करता? तुझं करता, तुझं करविता, शरण तुला रे भगवंत. प्रत्येक प्रवचनात जनार्दन स्वामी म्हणायचे, संतोषगिरी महाराजाला माहिती, परशुराम बाबाला माहिती. करता करविता तो आहे महाराज. पण करता आणि करवितासाठी मन त्याच्या चरणी लागलं पाहिजे. तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी, मद एका ते नमस्कार. कोणतं तरी आपलं इष्ट देवता एक असावी. याचा अर्थ दुसऱ्या देवाला नमस्कार करू नये असं नाही. कोणती असो, तुमची भगवती असो, भगवान गणेश असो, पांडुरंग असो, भगवान शिव असो, एक इष्टदेवता एक असावी. इतर देवतांना नमस्कार केला जातात. आता आमच्या तिथं विष्णू याग झाला, बोलवलं त्यांना आनंदानं. नियम आम्ही गेलो. आम्ही जरी परम शैव असलो तरी आम्ही वैष्णवाचे कोणताही का आदरच करतो. आम्ही वारकरी संप्रदाय सगळ्याचाच आदर करतो, सगळ्याच धर्माचा आदर करतो. कोणताही धर्म वाईट सांगत नाही, कोणत्याही धर्मामध्ये हिंसा सांगितलेली नाही, कोणत्याही धर्मामध्ये. आणि एकमेकावर प्रेम करावं असं कोणत्या धर्मात नाही मला सांगा, सगळ्यात. आणि म्हणून तू मला नमस्कार कर, माझ्या भजनी प्रेम धर आणि मला नमस्कार कर. मद एका ते नमस्कार. म्हणून मन म्हणा भो मदभक्त्या महादेजी आयुष्य निरंतर एक वाटले. जर असं तुम्ही निरंतर त्याच्या चरणी ठेवलं ना, तर मग हे मन दुसरीकडे जाणार नाही. एकच कुलूप असते, त्याला एकच किल्ली असते. इकडं फिरवलं तर कुलूप लागते, इकडं फिरवलं तर कुलूप उघडते. एकच किल्ले, एकच मन आहे आपलं, ती भगवंताच्या चरणी लावायचं. माझ्याकडे आता परीक्षेचे दिवस एक माय बहिणी आले, म्हणे बाबा माझं मन अभ्यासात लागतच नाही. म्हणलं ताई खरं सांगू का, राग येणार नाही ना? नाही येणार. हे मन कुठंतरी लागलेलं असलं पाहिजे. पर्समध्ये फोटो असेल, त्याच्यावर लागलेला असेल तर अभ्यासात कसं लागेल? तिनं मान खाली घ्यायचं. तुम्हाला कसं काय कळलं? म्हटलं ताई कळायचं नाही काय, ही सायकोलॉजी आहे, ही मानसशास्त्र आहे, हे अध्यात्मशास्त्र आहे. आम्ही अध्यात्मशास्त्रातून सांगतो की मन एकाग्र करण्यासाठी ते एकाच ठिकाणी लागलं पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी नाही. आई म्हणलं ताई तू अभ्यास कर, चांगलं शिक, चांगल्या प्रकारची नोकरी कर आणि एखाद्या सुविध मुलाशी लग्न करणं कुठं वाद आहे त्याला? संसाराची कोणी निंदा केली? कोणीच निंदा केली. म्हणून द्या हो, हे मन फार ओढाळ आहे. आज सोमनाथ, सौराष्ट्रे सोमनाथशम श्रीशैल्यम 12 ज्योतिर्लिंगाचं आपण स्मरण करतो. 12 नामाने प्राप्त वृथाय पडे, 7 जन्म कृतम पापम, 7 जन्माचं पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य सद्गुरू जनार्दन स्वामींनी नित्यनिवेदीमध्ये आणून ठेवले महाराज. म्हणून वाच वाच नित्यनेम वाच, विधीचं
ज्योतिर्लिंग आहे सौराष्ट्रे सोमनाथशम. हे गुजरात राज्यामध्ये समुद्राच्या किनारे असं ज्योतिर्लिंग आहे. हे अनादि ज्योतिर्लिंग मानले जातो. वेद काळामध्ये हे ज्योतिर्लिंग होतं. वेद काळामध्ये त्या ठिकाणी सोन्याचं मंदिर बांधलं वैदिक लोकांनी. सोनं स्वस्त होतं त्यावेळेस. आता फक्त त्याच्यापेक्षा स्वस्त झालं. सोन्याचं मंदिर होतं, पण घनदाट जंगल असल्यामुळं, जंगली वस्ती जास्त असल्यामुळं आणि ते लुटले गेलं. काही टनानं सोनं आहे महाराज. बहुतेक देशाकडं, मोठमोठ्या देशाकडं. काल परवा आलं होतं की कोणाकडं किती टन सोनं आहे, कोणाकडं किती टन सोनं आहे. भारताकडं किती टन सोनं आहे? 25,000 टन सोनं बायांच्या अंगावर आहे. आपण टना बोलतो, फक्त टन माहीत नाही. 100 किलो सोन्याचं होतं मंदिर, सोमनाथाचं मंदिर. मग काही काळानंतर रामरायाचं राज्य आलं आणि भगवान शंकराचा भक्त असल्यामुळं रावणानं ते चांदीचं बांध. सोन्याचं लुटले गेलं जंगल असल्यामुळं. रावणाने ते चांदीचं बांध, ते पण लुटले गेलं. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा अवतार आविष्कार झाल्यानंतर एका राजाने ते चंदनाच्या लाकडाचं बांधलं, पण त्याला हिरे माणके असे रत्नजडित खांब तयार केले. आणि रत्नजडित खांब तयार केल्यानंतर ते सुद्धा मंदिर लुटले गेलं. त्यानंतर तिथलाच एक राजा त्याने ते लाल दगडात बांधलं, पण बांधताना त्याने 2 दगडाचा एक जीव व्हावं म्हणून त्याच्यामध्ये सोन्याची चिपा टाकल्या. ते कळलं मोगल मोहम्मद तुघलकला आणि मग त्याने ते मंदिर पाडलं. सगळं सोनं नेलं. असं इतिहास सांगतो की 1000 उंटावर लादून नेलं. म्हणजे सोनं किती असेल असं पण वर्णन इतिहासकार सांगतात. आणि मग देह 800 वर्ष निघून गेले. नंतर ते मंदिर आणि गुजराती मंडळींनी बांधलं. सरदार वल्लभभाई पटेलच्या हाताने त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, जे आता पाहायला मिळतं तुम्हाला. कलाकुसरीचं मंदिर आहे. सोमनाथ मंदिर कसं तयार झालं, काय कारण? ते अनादिपीठ का म्हणलं जातं, आदि ज्योतिर्लिंग का म्हणलं जातं? की भगवान चंद्र, आज उद्या परवा पौर्णिमा आहे. चंद्र भगवान अतिशय सुंदर आहे, सर्व गुण संपन्न आहे. चंद्रमा जे अलांछन मार्तंड तिथे माऊलीने पुष्कळ चंद्राचं वर्णन केलं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. चंद्र खूप सुंदर आहे दिसायला. आणि सुंदर असल्यामुळं दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाचं मानसपुत्र, त्याला 27 मुली होत्या. त्याने सगळ्याच मुलीला सांगलं की तुम्हाला कोणतं वर पसंत आहे. त्यावेळेस मुलीच्या म्हणण्याप्रमाणे लग्न व्हायचं. आता पण होतं. वडिलांनी विचारलं पाहिजे, पण न विचारता तुम्ही जर केलं तर मग ते अवघड होऊन जातं. आईला अवघड होतं, वडिलाला अवघड होतं, सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. सगळ्या मुलीने सांगितलं की आम्हाला चंद्र आवडतो. चंद्राला विचारल्यानंतर आता प्रजापती असल्यामुळं सगळ्या मुलीचं लग्न चंद्राशी लावून दिले. 27 नक्षत्र आहे. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग अशा 27 नक्षत्र आहेत. त्या 27 मुली दक्ष प्रजापतींना चंद्राशी विवाह करून दिला, पण त्यामध्ये सगळ्यात सुंदर होती ती रोहिणी. मग चंद्राचं प्रेम जास्त रोहिणीवर असायचं. आता सुंदर असल्यानंतर काय महाराज, बाजारला गेले जोडपं, आणि आता तरुण असतं ते सहज त्यानं मागं वळून पाहिलं तर टिंबटिंबानं विचारलं काय पाहत आहे. आता ते हुशार होतात ते काय काय म्हणत, अगं तुझ्यापेक्षा कोणी सुंदर आहे की हे पाहत होतो.
तुझ्यापेक्षा कोणीतरी सुंदर आहे का हे पाहतो, तुझ्यासारखं कोणी सुंदर नाही. काय तिचं बोलणंच बंद झालं. खरं वाचतं याला दुसरीकडेच पाहायचं होतं, पण तिच्या समाधानाकरता असं पण सूत्र करता आलं पाहिजे. रावण फिरत होता लंगेमध्ये, फिरता फिरता बिभीषणाच्या घरापाशी आला. रांगोळीवर लिहिलं होतं राम. माझ्या शत्रूचं तो रांगोळी काढतो, माझ्या शत्रूचं नाव घेतो. आता बिभीषण होता. आणि अशा लोकांना, सत्ताधीश लोकांना, अहंकारी लोकांना चाराने कमी राहतात. काय बिभीषणा माझ्या शत्रूचं नाव लिहितो? नाही पिता, नाही रावणजी, लंकेश तसं काही नाही. याचं पहिलं अक्षर रा आहे. रा म्हणजे रावण. दुसरं अक्षर म आहे. म म्हणजे मंदोदरी. तुमच्या दोघांचं हे स्मरण नित्य व्हावं मला, म्हणून मी राम राम म्हणा. राम राम म्हणा कल्याण होईल. राम राम म्हणा कल्याण होईल. साधकाचे पापे मिटून जातील. साधकाचे पापे मिटून जातील. असं तात्काळ त्याला समय सूचकता म्हणतात. यायला पाहिजे. ही सुद्धा सत्संगामध्ये सत्पुरुषाच्या संगतीत तुम्हाला प्राप्त होईल. काय बोलावं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आता ज्याचं वय 60-70 वर्षाचं आहे त्यांना माहिती आहे. आचार्य आत्रे फार भाषण, प्रगल्भ भाषण करायचं. त्यासारखा वक्ता नाही कोणी. समय सूचकता खूप होती. आता पब्लिकमधून एक जण म्हणला, आत्रे तुम्ही कुत्रे म्हणतात असं. हा बरोबर, तुझ्या दृष्टिकोनात तू कुत्रे, पण तू इलेक्ट्रिकचा खांब आहे का मोटरचं टायर आहे? मग तुम्हाला माहिती कुत्रं काय करतं? इलेक्ट्रिकचं पब असलं तर ज्याचं तीर्थ टाकून, गाडीचं टायर असलं तर तुम्ही पाहा चांगली गाडी उभी करा आणि कुत्र्याकडं आलं तर काय, ज्याचं तीर्थ टाकून वर टांगडी करता. सांगत आहे समय सूचकता पाहिजे महाराज. मनाला कुठं वळण द्यावं, कुठं कसं वळण द्यावं हे समजायला पाहिजे. रोहिणीवर जास्त, आता सुंदर मुलीवर किंवा सुंदर याच्यावर अनिशात हे इट इज नॅचरल थिंग आहे. पशुपक्षीसुद्धा आणि गातात. हु इज सिंगिंग ए सॉंग अँड बर्ड. आम्हाला एक कविता होती की पक्षी का गातात, का ओरडतात किंवा का गातात, तर त्या मादीला आकर्षण करण्यासाठी ते एक प्रकारची त्यांची भाषा आहे किंवा एक प्रकारचं संगीत आहे, म्हणून ते आकर्षित होतात. त्यांच्यामध्ये सुद्धा हे आहेत काम. आहार विहार भय निद्रा मैथून सर्व प्राणी मात्राशी समसमान आहे. ते सुद्धा आकर्षण करण्यासाठी. पहा तुम्ही, गाय जर असली, गावठी गाय असली, तिला जर अपेक्षा वाढली तिची, आपाप तिच्या माया अंगातून विशेष प्रकारचा स्राव होतो आणि ती ओरडते. मग आपण तिला हे करून आणतो. सांगायचं तात्पर्य अशाच प्रकारचं चंद्राचं मन रोहिणीवर जास्त असल्यामुळं आणि तिच्याशीच रममान झालं. शेवटी सर्वांनी 27 कन्यापैकी 26नी तक्रार केली दक्ष प्रजापतीकडे की पिताश्री आमच्याकडे चंद्र महाराज येतच नाही. त्यांनी विचार करावा की नाही काही. हे सत्ता असली की माणसं काही करतात. देऊन टाकला चंद्राला शाप, जाय तुला क्षयरोग होईल. आता ते प्रजापती महाराज काय सांगायला पाहिजे. आता ही मंडळी किती सेवा करणारी. बाबाजींचं महानिर्वाण झाल्यापासून ही गुरुमावली भक्त मंडळाची नांदूर मानवदास पंचकी मंडळी सेवा करणारी आहे. हा आता जनार्दन स्वामीचा आश्रम व्हायच्या अगोदर सुद्धा काही काही परिवार तेव्हापासून आतापर्यंत आहे. विशेषतः मधुभाऊ जेजूरकरचा परिवार म्हणा, आसपासचे सर्व आमच्या शिवारातलं परिवार म्हणा अजून सेवेला तत्पर आहे. 35 वर्षे जनार्दन स्वामीला जाऊन झाले. 70-72 साली जनार्दन स्वामी आले तेव्हापासून ही मंडळी सेवा करते. आणि मग सेवा केल्यानंतर बाबाजी म्हणजे माझ्याकडे सेवा करणाऱ्याची पाटील की महाराज. मधुभाऊचे वडील, त्यांचे मुलं, त्यांचे सगळंच परिवार. सेवेमुळे तुम्हाला आज आश्रमाचं वैभव दिसून राहिलं ना. तुमच्या सेवेचं एक पैदी वाया गेली का, किती लोकांना आधार झाला. दिंड्या येतात, किती लोकांना आनंद वाटतो. आता दिंड्या निघून काही 8-10 दिवस झाले.
यदलापूरून मुक्ताईची दिंडी निघाली, श्री गजानन महाराजची दिंडी निघाली, पंढरपूरून दिंडी निघाली, सगळ्या ठिकाणी व्यवस्था आहे का? पण आश्रमात आल्यानंतर स्नान पूजा हे ते झोपायची व्यवस्था किती चांगलं झालं, तुमच्या सेवेचं किती फळ चांगलं आहे. सगळ्यांची सेवा धर्म आहे. नांदूर मानक दशक पंचक आतापर्यंत सुद्धा आता नातूसुद्धा सेवा करताय. सांगायचं तात्पर्य की सेवेमुळं असं तुम्हाला सुख पारिया सुखे, तुम्ही दुसऱ्याला सुख द्या तेव्हा तुम्हाला सुख मिळेल. सुख पारिया सुखे त्याने मुख्य अमृत वर्षत असे. आणि म्हणून द्या हो अमृताची गोडी, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाला विसावा दुःखी जीवनात, मनाला विसावा दुःखी जीवनात, माझा पांडुरंग ऐकतो क्षयरोग झाल्यामुळं सगळ्याचीच पंचायत झाली. क्षयरोग आता नाही एवढा, त्याचं निर्मूलन झालं. पूर्वी ज्यांना अनेक प्रकारच्या पत्न्या असायच्या, 2-2, 4-4, 6-6 पत्न्या, पेशव्याच्या काळामध्ये 4-4, 5-5 पत्न्या असायच्या. त्यामुळं सर्वांची सहवास केल्यानंतर शरीर थकून जायचं, शरीरातलं ऊर्जा निघून जायची, शरीरातलं तेज निघून जायचं. आणि जास्त तेज निघून गेल्यानंतर आपल्या छातीच्या फासळ्यामध्ये जो रस आहे तो रससुद्धा निघून जातो. मग क्षय होतो, दमा लागतो, खोकला येतो, क्षयरोग व्हायचं. मग क्षयरोगाला औषध आहे सुवर्ण भस्म, सोन्याचं भस्म करायचं, सोन्याला जाळायचं ते भस्म. कोणाला मग केशरमधून घ्यावं लागायचं, कोणाला तुपातून घ्यावं लागायचं, कोणाला मधातून घ्यावं लागायचं. त्यावेळेस त्याच्यावर उपचार नव्हते. चंद्राला क्षयरोग झाल्यानं क्षीण झालं आणि सगळ्याच मग मुलीला त्रास झाला की आता कोणाकडे जायचं काम नाही. आणि स्त्री काही तुमच्या शरीरावर प्रेम करत नाही. महाराज नीट लक्ष देऊन ऐका, कामशास्त्र आहे. शरीर तुमच्या असणार शरीरामध्ये असणारा जे ओज नावाची शक्ती आहे, जे तेज आहे, जे वीर्य आहे, त्याच्यावर प्रेम करते. तिला त्यावेळेस जर ते न्याय मिळालं तिला राग येतो. त्यावेळेस तिला ते मिळालं नाही, माणसाला सुद्धा मिळालं नाही तर त्यालाही राग येतो. काम यश क्रोध यद रजस गुण समदो, तिसरा अध्याय. मी काय माझं म्हणण्याचं सांगत नाही. हे कोणी म्हणते मानसशास्त्र आहे, त्या मानसशास्त्र अगोदरच भगवंताने सांगून ठेवलेलं आहे की मनाची स्थिती आहे महाराज. आणि म्हणून मग मनमना भुवा श्लोक का घेतला की याच्यासाठी आता एक शास्त्र आहे, त्याला सायकोलॉजी म्हणतात. आणि मानसशास्त्राचा निर्णय असा आहे की विकार निर्माण झाला की माणसाचं चित्त विभ्रांत होऊन जातं. आता चित्त स्थिर झाल्यासारखं झालं की काहीच नाही, शरीरामध्ये ओझच राहिली नाही. मग चंद्राने भगवान शंकराची प्रार्थना केली आणि मग भगवान शंकराने सांगितलं की तुम्ही समुद्राच्या तीरावर अनाद्य क्षेत्र आहे, ज्याला सोमनाथ म्हणतात, सौराष्ट्र सोमनाथाचे, त्या ठिकाणी जाऊन अनुष्ठान करा. जपतप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन. अनुष्ठानानं चांगल्या किती जरी 4 महापाप आहे, दारू पिणं, स्त्री भोग करणं, परस्त्री भोग करणं, आणि अशा प्रकारचे 4 महापापापैकी एक हा पाप आहे. त्या पापाचं क्षालन करण्यासाठी अनुष्ठान सांगितलंय. म्हणून चंद्र भगवंताने अनुष्ठान केलं. भगवान शंकर प्रकट झाले म्हणे, देवा या रोग परिहारासाठी काहीतरी करा. शिवशिवाक्षरी 2 जो जपे रात्रंदिन, धन्यतयाचा संसार, परमार्थाचे दे धीर. धर्म अर्थ काम मोक्ष, काम नावाचा पुरुषार्थ माझ्यातून निघून गेलेला आहे, तो परत माझ्यामध्ये रोपण करा. म्हणून भगवान शंकरांनी वरदान दिलं. तुमच्यातलं हजारो वर्ष तपश्चर्यानंतर परत ती ओज शक्ती प्राप्त झाली. सर्वाला समदृष्टी न पहा, म्हणून सर्वांशी प्रेम करण्यासाठी खरा तो एकची धर्म प्रेम पावे,
प्रेमानं वागलं पाहिजे. तुम्ही प्रेम द्या दुसऱ्याला, प्रेम धुंड जावे प्रेमी मुला न कोई, जब प्रेम का प्रेमी मिळाया तर रूप में रूप समाया. भगवान चंद्रनारायणाने एवढी तपश्चर्या केली तर भगवान शंकर प्रगट होतात. सद्गुरू जनार्दन स्वामींना नागेश्वरामध्ये भगवान शंकराचं दर्शन झालं, प्रगट होतात. आता ते लोक राहिले असेल काही नाही, वयोवृद्ध असतील बिचारे. सद्गुरू जनार्दन स्वामी जातेगावच्या डोंगरावर गेले, तिथं पिनाकेश्वर देव जुनं प्राचीन मंदिर आहे, वेदकाळातलंही म्हणतात, त्याचं ठाव ठिकाणं नाही, कधीची प्राणप्रतिष्ठा आहे त्याची. तिथं गेल्यानंतर तिथं भगवान शंकराच्या प्रेरणेनंच गेले. तिथं गेल्यानंतर तिथं मंदिरात सकाळी उठायचं, स्नान करायचं, मंदिराला 108 प्रदक्षिणा करायच्या, आरती करायची, मग काम करायचं मंदिराचं. किती जातं तरी रस्ता झाला महाराज. परशुराम बाबाला विचारलं, पायी जायला रस्ता नव्हता. त्यावेळेस जनार्दन स्वामी कसे गेले असेल, कसे दगड घडले असेल, तिथे गेल्यानंतर कळतं की डोंगरावर येते, 2-2.5 किलोमीटरचं डोंगर खालून चढून जावं लागतं. किती अवघड काम आहे. आणि असंच करणं यालाच पुरुषार्थ म्हणतात महाराज. शहरासारख्या ठिकाणी मोठमोठ्या लोकांच्या देणग्यातून मंदिर बांधणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष मंदिराचं दगड स्वतः घडवून मंदिर बांधणं किती अवघड आहे, स्वकष्टातून. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं. तर तिथं मंदिर पडकं होतं त्यावेळेस, आणि तिथं आरती करताना काही ठराविक मंडळी होती. तर असंच प्रदोष काळ असेल, पर्व काळ असेल, त्यावेळेस रात्री जनार्दन स्वामी ते सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री 12 वाजता. आता खरंच भगवान शंकरीत आहे का असं म्हणलं असेल कोणीतरी, तुम्हाला पाहायचं का, तर थांबा म्हणे, आता हे कधी जाज्वल्य स्थान आहे तुम्हाला सांगतो. तर आरती मी आता रात्री 12 वाजता आरती करणार आहे भगवान पिनाकेश्वरची. तुम्ही ओल्या वस्त्रानं येऊन बस माझ्या शेजारी. आज 7-8, 5-7 लोक असतील कोणतरी बसले. ते तितक्यात महाराज तिथलचे सर्व सिद्ध महापुरुष जटाधारी आणि अंगाला भस्म लावलेले, आणि ते त्या मंदिरात आले. रात्री 12 वाजता कुठून आहे. यांचं तर वल्ल्यात वस्त्र होतेच, पाहिल्यानंतर आणखीन ओलं व्हायची वेळ आली. घाबरू नका, त्यांच्या संग डोळ्याला डोळा लावून पाहू नका, फक्त पिंडीकडं पहा. आणि महाराज तुम्हाला पिनाकेश्वरच वाचन नाही तर यांच्या हातामध्ये त्रिशूळे, काहीच्या हातामध्ये तलवारी. नागे लोक ते आता कुंभमेळ्याला येतील, आता नाही राहिले ते काय तपस्वी, कमी राहिले लोक. आता पूर्वी पहिला कुंभमेळ्याला, आता 5वा कुंभमेळा आहे आपला, पहिला कुंभमेळ्याला असे तपस्वी लोक होते. मग जटाजोडधारी किंवा विवस्त्र नागा, ते नागाचे ते, त्यांना स्वतःच्या जीवावर उद्धार झालेले असतात. आणि म्हणून द्या हो, असे अजून अशी घटना घडतेच. आणि म्हणून द्या हो, भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले ना. आता त्या मंदिराला किती चांगलं स्वरूप प्राप्त झालं. कलियुग किती चांगलं आहे. त्रेता द्वापार सत्यपासून तर आता कलियुगामध्ये किती मंदिराची सुबत्ता आहे. आणि म्हणून द्या हो, ज्योतिर्लिंगामध्ये पहिलं ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करा. बाबाजी म्हणायचे, अरे बाबा हो, संसारी जीवा हो, अरे 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करा, किती चांगलं राहतं. आता तर किती सोयी झाल्या, आणि आता गर्दी पण वाढली म्हणा. सोयी झाल्या तर गर्दी वाढली. पहिल्यांदा सोयी नव्हत्या तर गर्दी कमी होती. मंदिराचं पावित्र्य कमी नाही, प्रदूषण झाल्यामुळं वाटतं तसं. मंदिराचं पावित्र्य तेच आहे, पण आता ते पवित्राकडं कोणी लक्ष देत नाही. हरताळजीला फोटोच जास्त, काय वाहून राहिले देवाला हे सुद्धा कळत नाही. काढा फोटो काढा, हातात काहीच नाही ना, तिथूनच घेतात आणि तिथंच फोटो काढतात. आता फोटोचं फार फॅड निघलं, सगळेच फोटोग्राफर झाले. त्यामुळे फोटोग्राफर धंदा बसला. समाधान भाऊ म्हणे, आता काय कोणी धंदाच नाही, सगळेच फोटोग्राफर झाले. काहीचे फोटो जर काहीचे डोके येतात तर काहीचे पाय येत नाही. तर मोबाईलमध्ये काय बरं, सगळ्यालाच लहानपणापासून मोठ्यापर्यंत. आता वाडीला एक जण म्हातारा आला, बाबा तुमचा फोटो काढायचा. काढ बाबा. म्हातारा माणूस वारकरी, नाही निघला, थांबा परत एकदा काढ. हे अजून बी नाही निघला. जे बटन दाबलं तर मध्येच गेलं. बाबाने बटन बिघडलं. अरे बाबा,
धार्मिकता वाढली असं आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये मनोरंजन वाढलं जास्त. मन स्थिर करायचं नाही, मनोरंजन वाढलं. फक्त पहा तुम्ही, त्याच्यासाठीच येतात. फोटो काढा, हे का, त्याला जास्त महत्व आहे. काय करतो, किती प्रेमानं करतो, किती भावनेनं करतो, याच्याकडे लक्ष नाही. म्हणून देव तू मन मी करी माझ्या भजनी निका असं रंगून जावं, त्या दुसरं काही दिसू नाही, दुसरं काहीच नाही. माझे मन लागो तुझे चरणी, पायी तीर्थ यात्रा, मुखी नाम नाम, दुसरं काही नाही. रूप पाहता लोचने मन लागो रया फकीर, जो सुख पाए राम भजने, असं तिकडे घेऊन म्हणून द्या हो. मन चंचल आहे, चांगलं आहे, पण त्याला एक चांगलं होडी आहे, त्याला एक चांगली सवय संतांनी लिहून ठेवलंय की लांछावले मन लागलेशी गोडी, ते जिवे न सोडी सर्व काळ. एकदा ते आवड त्याला निर्माण झाली ना, तर मग ते जीवापाड प्रेम करतात. कोणी असो, एखाद्या व्यसनावर ज्याचं प्रेम आहे, एखाद्या स्त्रीवर प्रेम आहे, तर त्यासाठी तो काही करतो. एनी हाऊ कंडिशन, काही करायला बस. तसंच देवा हो, हे जर मन ईश्वरचरणी लागलं तर मग ते तिथून दुसरीकडे जाणार नाही. या लांछावले म्हणा लागलेशी गोडी, मग जीव गेला तरी ते सोडित नाही. पाहिजे मनाला आवरा वेळेच सावरा, मुंगळा तुम्हाला डसला, त्याला काढा बरं. मागचं तुटून जातं पण तू सोडित नाही. की त्याला तिची गोडी लागली. लांछावले मन लागल्याशिवाय ती जीवेनं सोडी सर्व, जीव गेला तरी सोडत नाही. असं हे मन ईश्वरचरणी लागलं पाहिजे, भक्ती मार्गात लागलं पाहिजे, भगवंताच्या पूजापाठमध्ये लागलं पाहिजे. म्हणून सोमवार आणि गुरुवार, सोमवार आणि गुरुवार, सोमवार आणि गुरुवार एकादशी व्रत, हे तुमच्या दर्शनास यावे वाजना. ज्योत तुम्हाला वीर, आरती तुमची गायीन, ज्योत आशीर्वाद घेईन तू यावे वागना. सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते, मन रंगून जाते तू यावे वागना. परप्रांतीय लोक एकाला आलेले, यज्ञाला आलेले, दररोज दर्शनाला येतात. विचारा अरुणगिरी महाराजाला, संत बहुत प्रसन्नता मिली. अरे बाबा 4 दिवस झाले ना, काही ओळख नाही, पाय नाही, किंवा जनार्दन स्वामीला पाहिलेलं नाही, काही नाही. अवघडच आहे बाबा. 2-3 तरुण मुलं आले, म्हणे गाडीचा असं का बरं कॅबिन केली. जनार्दन स्वामी चालत होते ही गाडी, म्हणे जनार्दन स्वामी ट्रक चालत होते कोणी, म्हणून लावले की तर काय माहिती बिचार, त्यांचं वय 25-30 वर्षाचं, त्यांना काय माहिती जनार्दन स्वामी. म्हणलं नाही, जनार्दन स्वामी तिथं राहत होते. मी याच्यात राहायचे का ते, मी एवढ्या वर्षात कसं काय राहत होते, काहीच माहिती काय. मग सांगितलं की वाचा,
याच्यात बसून त्यांनी तीर्थयात्रा केली, धर्मकार्य ह्याच्यात बसून केलं का मग मौन. सांगतात सांगायचं त्यांचा दोष नाही, त्यांना काय माहिती काय. मग हे जाणते आणि गुरु भजीचे हे जाणतेपणा तुम्हाला आणण्यासाठीच तर साधू संत येतात किंवा विशेष प्रकारचे कार्यक्रम करतात, हे लोक गुरुमावली भक्त म्हणतात का अट्टाहासिक हे समजावं आपल्याला. निदान जनार्दन स्वामी कोण आहे, भगवान शंकराची भक्ती का करावी किंवा प्रदोषला काय यावं हे समज येण्यासाठीचे महाराज. याचा अर्थ तुम्ही अज्ञानी असं नाही, पण या क्षेत्रातली समज नाही. आणि म्हणून हे सत्संगाचा कार्यक्रम आहे. गुरुमावलीच्या माध्यमातून, अन्नदान करणाऱ्याच्या माध्यमातून, या सर्वांच्या सहयोगातून आणि हा कार्यक्रम चालू आहे. असाच कार्यक्रम परत आणखी नाशिकला आपल्या आश्रमात होतो. वद्य प्रदोष शुद्ध प्रदोषितच होतं ठिकठिकाणी. आता कार्यक्रम आहे, मानेला कार्यक्रम झाला आहे. आता उद्या बाबा सांगते तुम्हाला की दशक पंचकला कार्यक्रम आहे, तिकडं बोरमाळला कार्यक्रम आहे. ठिकठिकाणी कार्यक्रमानं लोकांचं अनेक प्रकारचं चांगले संस्कार लागलेत. भक्तिमार्ग घरात आला, लेकर बाळांना सुख मिळायला लागलं. हे जनार्दन स्वामीला करायचं होतं, ते त्यांनी जीवनभर केलं. त्यांच्यानंतर तेच कार्य करण्याची सत्प्रेरणा त्यांच्या शक्तिस्फूर्तीनं आणि या देहाला आहे ते आपण या ठिकाणी करतो आहेत. त्यासाठी तुम्ही सर्व सहकार्य करतायत. सर्व क्षेत्रातली मंडळी, राजकीय क्षेत्रातली मंडळी, सर्वच मंडळी सहकार्य करतायत. म्हणून तुम्हाला धन्यवाद देऊन झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावन चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. प्रसादावर महामंत्र झाले की प्रसाद भरपूर केलेला आहे. 5-6 जणांची पंगत असल्यामुळं भरपूर अन्नदान आहे. चांगल्या प्रकारचा प्रसाद आहे. खीर आहे, पुडी आहे, भाजी आहे, वरण आहे, भात आहे. भरपूर प्या. उद्या काही 1 डिसेंबर नाही, 31 डिसेंबर नाही झाला. ते 1 तारीख झाली, संपलं पुढं. बे उद्यापासून बे 2 4 भरपूर प्या. पण अंदाज पाहून नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम नारायण नारायण ओम जय गुरुदेव महाराज की जय. एक मिनिट सर्वांनी हात जोडा. मंत्र झाले की लगेच पंगत धरायची. इकडून महिला मंडळी, पुरुष मंडळी हात जोडा. या प्रसादावर मंत्र म्हणतायत बाबा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञः सदाहमौषधं मन्त्रामि अग्निरमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्मवे ब्रह्माग्नो ब्रह्मणोक्तं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिम् अन्नं ब्रह्म ब्रह्म ऐशेन शुद्ध कर्म वृथा अन्नं ब्रह्मोर्षो विष्णु भुक्तानि देवैश्वराय इति संजयं भुक्तं त्रिदोषनवादते यज्ञज्येष्ठाजना सन्तो जयन्ते सर्वकिल्मिष यज्ञशिष्टं पूज्यो यान्ति ब्रह्मसनातन प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानानि शोभयायते प्रसन्नते लक्ष्याशो बुद्धिं परिवर्तिष्ठते अंजनीयवसम्भूतं कुमारं ब्रह्मचार्यं दृष्टिदोषविनाशाय हनुमन्तस्मराम्यहं शिवार्पणं सत्कर्मणात्मनस्तु. ओम नमः पार्वतीपतये हर हर महादेव.